आता पाहूयात वेगवान बातम्या अवघ्या अर्ध्या तासात आमच्या स्पीड न्यूज या खास बुलेटिनमध्ये। खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमला महाविकास आघाडीसोबत घ्या याबाबतचा प्रस्ताव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय। यावेळी ते मुख्यमंत्र्यांना भेटूनही चर्चा करणार आहेत। एमआयएमच्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीतील राजकीय वातावरण ढवळून निघालंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना एमआयएम युती कधीही शक्य नसल्याचं म्हटलंय। एमआयएम ही भाजपची बी टीम असून विरोधकांची हवा कमी झाल्यानं अशा कुरापती सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। औरंगाबादमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खासदार जलील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली यावर आता अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आलंय। या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान असणार आहे। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात हे अभियान राबवलं जाईल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं। ज्या दिवशी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्व सोडलं हे महाराष्ट्र राज्यानं पाहिल्याची जोरदार टीका दरेकर यांनी केली। देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे। अजान स्पर्धा भरवणारे जनाब बाळासाहेब लिहिणारे आता युतीचा विचार करतायत। मात्र शिवसेना एमआयएम ही नुरा कुस्ती असून सगळे मिळून हा खेळ खेळत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांच्या कृत्यामुळे राज्यातील जनतेची झोप उडालेली आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय। तसंच एकनाथ खडसे यांना त्यांनी काही पथ्य पाळावीत म्हणून सबुरीचा सल्ला दिला। भाजपमध्ये असताना जे मिळत होतं त्यावर त्यांनी समाधान मानायला हवं होतं असं पाटील म्हटलेत। भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एक गौप्यस्फोट केलाय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेनड्राईव्हमध्ये सत्यता आहे। अजून 4 पेनड्राईव्ह पुढे येणार असल्याचं दानवे म्हटले। बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहिणीचा वाद चव्हाट्यावर आलेला आहे। बीड जिल्ह्याची बदनामी धनंजय मुंडेंनी केली असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केलाय। तर निधी मीच आणला, आता भाऊ उद्घाटन करतोय, हे बहिणीचं प्रेम असंच असतं असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे। दोन्ही पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार घोषित केलेले आहेत। या जागेवर काँग्रेसनं जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे। ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि आपल्या इतर मागण्यांच्या संदर्भात बुलडाण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। 28 मार्चला हा महामेळावा होणार असून त्या मेळाव्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल आणि काँग्रेस नेते हार्दिक पटेल तसंच नाना पटोले उपस्थित राहणार आहेत। शिवजयंती 21 मार्चला तिथीनुसार घराघरात साजरी केली पाहिजे अशी मागणी मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलंय। तिथीनुसारच शिवजयंती साजरी करा असं या पत्रात म्हटलंय। मुंबईत शाळेत भगवद्गीता शिकवण्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे। पालिकेवर आता प्रशासक नेमले गेलेले आहेत, त्यामुळे प्रशासकांनीच आता शाळेतील भगवद्गीता पठणाबाबतच्या ठराव सूचनेवर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येते। द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे। आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे। यात अनेक गोष्टी आहेत ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत असं ते म्हटलेत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींची ओळख परेड झालेली आहे। यावेळी पुणे न्यायालयात 2 आरोपींना साक्षीदारानं ओळखल्याची माहिती मिळते। आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला हत्या करताना पाहिल्याचं या साक्षीदारानं म्हटलंय। भंडाऱ्यात ओली पार्टी दरम्यान मित्रांमध्ये भांडण झालं। या भांडणाचा वचपा काढण्यासाठी 4 जणांनी एकावर तलवारीनं वार केला। त्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिला आणि या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणारी एक पीडित तरुणी पुण्यात परतली आहे। पुण्यात परतल्यानंतर तिनं न्यूज 18 लोकमतवर तिच्या भावना व्यक्त केल्या। गोव्यातून परत आल्यावर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याची तक्रार तरुणीनं केली आहे। पोलीस देखील तिच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप तिनं केलाय।
मालेगावच्या करंजगव्हाण भागात असलेल्या डोंगरावर वणवा पेटला। वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने पसरत गेली। यात वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय। अनेक पशुपक्ष्यांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय। बुलडाण्यात कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये असलेल्या रबरी लिंगावरून भाजपा आक्रमक झाले। या प्रकरणी सरकारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा आमदार आकाश फुंडकर यांनी केलेली आहे। अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिलाय। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं। यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांच्या 36व्या स्मृती दिनानिमित्त हे आंदोलन करण्यात आलं। करपे यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली होती। त्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं त्याचा फटका इतर घटकांसोबत भाजीपाल्याला देखील बसतोय। कडक उन्हामुळे भाजीपाल्याची आवक होत असल्यानं भावात मोठी वाढ झालेली आहे। मिरची, गवार, लिंबू यांचे भाव कडाडले असून इतर भाजीपाला देखील महाग झालाय। खिद्रापूर इथल्या कोपेश्वर मंदिराच्या दुरावस्थेची राज्य सरकारनं तातडीनं दखल घेतलेली आहे। सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांनी मंदिराला भेट दिली। येत्या 8 दिवसात मंदिराच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलंय। भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांनी वाशिम शहरातील अमरावती महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचं उद्घाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला। गेल्या 5 वर्षांपासून पुलाचं काम धीम्या गतीनं सुरू होतं। ते काम पूर्ण होऊन देखील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला नव्हता। या पुलाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। आशिया खंडातील सर्वात मोठ्या पाचगणी इथल्या पठारावर अचानक धुळीचं वादळ उठलं। एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळामुळे एकच तारांबळ उडाली। या वादळामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं नुकसान झालंय। तळेगाव दाभाडे येथील 100 फूट खोल विहिरीत पडलेल्या सापाला अखेर बाहेर काढण्यात यश आलं। सर्पमित्रांनी दोरीच्या सहाय्यानं विहिरीत उतरून या सापाला बाहेर काढलं। त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। आज जागतिक चिमणी दिवस। अशात खामगावचे चित्रकला शिक्षक संजय गुरव यांनी आपल्या छंदासोबत पक्षी प्रेमही चांगलंच जपलंय। चिमण्यांची प्रजात अबाधित ठेवण्यासाठी तब्बल 10 वर्षांपासून ते प्रयत्न करतायत। वाढत्या शहरीकरणामुळे पक्षी नामशेष होऊ लागलेले आहेत आणि हीच बाब लक्षात घेत सांगलीच्या इस्लामपूर येथील आत्तार दाम्पत्यानं चिमण्यांसह अनेक पक्ष्यांसाठी एक उपक्रम राबवलाय। या दाम्पत्यानं आपल्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे। पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी छोटी घरटी देखील त्यांनी तयार केली आहे। अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले गेल्या 15 वर्षांपासून चिमणी वाचवण्यासाठी धडपड करतायत। त्यांनी घरातच अनेक धान्याची घरटी लावलेली आहेत। सद्यस्थितीमध्ये त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पाहायला मिळतात। भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या कन्येचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, चंद्रकांत पाटील, नारायण राणे तसंच देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज इंदापूर तालुक्यातील म्हासोबावाडी येथे श्रमदान केलं। यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संवाद साधला। या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं सुप्रिया सुळे यांनी यात सहभाग घेतला। चौदार तळ्याच्या पाण्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं। चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्त त्यांनी पालकमंत्री अदिती तटकरेंसोबत या ठिकाणी भेट देत महामानवाला अभिवादन केलं। दरम्यान लवकरच या प्रकल्पाचं काम हाती घेणार असल्याचं अदिती तटकरे म्हटल्या। पुणे दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुळा मुठा नदीचा नदी सुधारणा प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। या प्रकल्पाचं भूमिपूजन झाल्यानंतर राजकीय पक्ष तसंच काही पर्यावरण प्रेमींकडून प्रकल्पाला विरोध सुरू झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा प्रकल्प पुणे शहरासाठी धोकादायक असल्याचं सांगत यासाठी एक समिती नेमून पुढचा निर्णय राज्य सरकार घेईल असे संकेत देखील दिले। त्यानंतर या प्रकल्पाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। महाड येथील चौदार तळे सत्याग्रह दिनासाठी जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यानं 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यातील पडवे गावात आई जनाई देवी आणि कालकाई देवीचा पारंपरिक उत्सव जल्लोषात साजरा होतोय। या ठिकाणी वाजत गाजत जंगल खोऱ्यातून पालखी काढली जाते। या उत्सवात गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी होतात।
कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम चांगलीच सुरू आहे। देवीची पालखी सहानेवरून उचलली जाते, ही गावात नाचवली जाते। हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो लोक इथे गर्दी करतात। पैठण येथे नाथषष्ठी साजरी करण्याचा निर्णय राज्यमंत्री संदीपान भुमरे यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। 23 मार्च ते 25 मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे इथे आयोजन करण्यात येणार आहे, त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू नगरीमध्ये तब्बल 2 वर्षांच्या कोरोना महामारीनंतर आज संत तुकाराम महाराजांचा 374वा वैकुंठ गमन सोहळा साजरा होतोय। यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला। पिंपरीमध्ये ते जवळपास 1 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले होते। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फडणवीस यांच्या सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागली। संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या क्षेत्र वाणगाव येथे संपन्न झाला। महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या काल्याच्या कीर्तनात भाविक मंत्र मुग्ध झाले होते। विठू नामाच्या जयघोषात टाळ मृदुंग आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता। अंबाबाई मंदिर परिसरात आज कुंकुमार्चन विधी पार पडला। सुमारे 5000 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता। अंबाबाई मूर्तीची मूळ जागी स्थापना होऊन 306 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिर्डीमध्ये पारंपरिक पद्धतीनं रंगपंचमी साजरी होणार आहे। कोरोनामुळे 2 वर्ष हा सण साजरा करण्यात आला नाही। 22 तारखेला पारंपरिक पद्धतीनं रथ मिरवणूक निघणार आहे। दरम्यान 22 तारखेपर्यंत निर्बंध लागू होते, ते शिथिल करण्यात आले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। गोव्यात 24 मार्चला मुख्यमंत्र्यांसह 11 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्याच गळ्यात पडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडणार आहे। देशात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होते। गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 1761 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एका दिवसात 127 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। केरळमध्ये फुटबॉल स्पर्धेदरम्यान गॅलरी कोसळल्याची घटना घडली। या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून 200 जण किरकोळ जखमी झालेत। केरळमधील पुनगॉड येथील मलप्पुरममध्ये ही घटना घडली। गुजरातमधील सुरत येथे जीआयडीसी परिसरात भीषण आग लागली। एका मिलमध्ये लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालंय। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। देसी गर्ल आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानं परदेशात होळीचा आनंद लुटला। यावेळी प्रियंकासोबत जोनास कुटुंबीय देखील होळीच्या रंगांची उधळण करताना दिसले। प्रियंकानं नुकतंच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेले आहेत। व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत प्रियंका आणि निक एकमेकांना रंग लावताना दिसतायत। अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या सिनेमानं एका दिवसात 13 कोटींची कमाई केलेली आहे। या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून वीकेंडपर्यंत हा सिनेमा 60 कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे। बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यापुढे कोणत्याही चित्रपटांची निर्मिती करणार नाही। तिने तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून माघार घेत असल्याची पोस्ट शेअर केली आहे। या संपूर्ण प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। अभिनेता प्रभासवर स्पेनमध्ये शस्त्रक्रिया पार पडली। सालार या चित्रपटाच्या शूटिंग वेळी त्याला दुखापत झाली होती। याचा त्रास वाढल्यानं त्याच्यावर सर्जरी करण्यात आली। दरम्यान प्रभास लवकर बरा होण्यासाठी चाहत्यांकडे प्रार्थना केली जाते। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय वंशाच्या विनी रमनसोबत लग्नकाठ बांधलेली आहे। याचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेत। यामुळे मॅक्सवेल आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यात खेळू शकणार नाहीये। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।